हॅलो माय युट्यूब फॅमिली, माझ्या बहिणी भावांनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत. काय चाललंय तुमचं? चहा पाणी झालं का? सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला. तर तुमचं चहा पाणी झालंच असेल. मी पण आत्ताच पेले. बहिणी भावांनो, 2 दिवस झालं माझी तब्येत नव्हती ठीक आणि मला थोडं टेन्शन बी होतं दुसरंच. तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन की काय टेन्शन होतं ते. तर त्या टेन्शनमुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही आणि माझा व्यवसाय बी नाही. सॉरी, माझा धंदा पण नाही, भाजीचा धंदा पण घातलेला नाही. आ तर ते नंतर सांगेन मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तर बहिणी भावानो, आता आपल्याला बनवायची आहे डाळीची भाजी, म्हणजे डाळीच्या भाजीचं नाव काय आहे? वरण. तर चला पाहू शकता, शिजायलेलं आहे वरण गदगद गदगद. हा, तर आपल्याला बनवायचंय आज वरण नंबर एकच आणि टेस्टी टेस्टी चवदार लसूण कढीपत्ता घालून मस्त मधी. तिखट नाही, फिक्क वरण बनवायचंय. तर चला मग या बनवूया. गॅस पेटवूया. पेटवलेला आहे गॅस, ठेवलेली आहे कढई आणि त्याच्यावर ओतलंय तेल. बघू शकता तेल ओतलंय. तर आता आपल्याला टाकायचं आहे लसूण. हा बघा किती मोठा घेतलाय, लय मोठा. बघू शकता. हा, लसूण टाकायचा आता बरं का बहिणी भावानो, एकदम चटकदार. हा, नंबर एकच वरण बनलं पाहिजे. आणि लसूण घेतलाय एवढा मोठा आणि कढीपत्ता पण आणलाय बरं का बहिणी भावानो. बघू शकता हिरवागार कढीपत्ता. कशी आहे ती पानं, नंबर एक. कशा आहेत, छान आहे का? हा, तर आता टाकूया ह्याच्यामध्ये मिरच्या हिरव्या 2-4 तुकडे टाकलायले हो का. बघू शकता बहिणी भावानो, तुम्हाला आवडतंय का कढी वरण? होय, आवडतच असेल तुम्हाला बी, आहे ना? कढीपत्त्याचं वरण आवडते का नाही? का कढीपत्ता ते असाच शिल्ला. का बघा, धुवूनच घेतलेला आहे, पानं धुवलेली आहे ती. आणि हे कढीपत्ता टाकायले बरं का. बघू शकता. आणि डाळ शिजवून ठेवलेली आहे आणि घरटून काढली. बघू शकता. हा, तर थोड्याला घरटुले असं असं करून घरटून बारीक केली शिजवून. हा, आणि त्याला लसूण कढीपत्ता हे ते जरा लाल होऊ दिलेला आहे. बघू शकता. हा, आहे का? तर चला होतो या तेलामध्ये आता वरण, म्हणजे डाळ शिजलेली. तर वरण तर काय प्रत्येकाच्या घरात होतं, आहे ना पहिली भावना. तुम्ही तर जास्त खात नाही, पण आज बनवायलेली आहे. भाजीला काहीच नाही म्हणून मी बी आज वरण बनवलंय आणि ज्वारीच्या भाकरी चुरून हाणायचं बघा. कराय का नाही बहिणी भावना? आपलं गावठी पद्धतीनं. आता टाकूया थोडं मीठ. हा, हो का, पहिलंच मीठ टाकलंय म्हणून थोडं टाकायलेली आहे मी. आणि हळद बी थोडी टाकलेली होती, तर अजून एकदा थोडी हळद टाकते. तर झाले. चला, नंबर एकच वरण आता टेस्टी टेस्टी. तर कोणाला आवडत असेल तर मला लाईक कमेंट शेअर करा. माझ्या चॅनल मध्ये कुणी नवीन असेल तर बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्या काय घरटीलय वरणाला बी जरा डाळ बारीक आहे काय. हा, तर बघू शकता वरण तयार व्हायला, शिजायले रट 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 रट. कसं आहे, बरोबर आहे का? आवडतंय का? जर आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच आपल्या भाजीवालीला. आणि चला मग या बरं जेवायला. फराफर फरके मारू वरणाचे. आणि त्यात अजून मिरच्या तळून देते तुम्हाला, तिखट लसूण घालून. थोडा त्यात मिरची तळते, हिरवी मिरची चिरून मीठ भरून लसूण भरून त्यात तळून देते तुम्हाला. तर चला या मग जेवायला. ज्वारीची भाकरी, पण भात केलेला नाही बरं का. भात आम्ही खात नाही, मला आवडत बी नाही, नानाला बी कधी तर असला तर एन्जॉय म्हणून खाल्ल्यासारखं खाता, नाही तर खात नाव आम्ही भात. भात म्हणजे राईस है ना, आपलं गावठी पद्धतीनं भात म्हणते मी. माणसाली भाजीवाली भात भात काय करायला लागली.
बहिणी भावानो भात म्हणजे राईस. तर चला आत्ताच एवढंच, या मग जेवायला. हॅलो मित्रांनो, तर तुम्हाला गोष्ट मी म्हणलं होतं मागटल्या व्हिडिओ मध्ये सांगते. तर माझा भाऊ आजारी असल्यामुळे धंदा बंद आहे. तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या भावाला भेटायला दवाखान्यात सोलापूरला. बघू शकता, हो का गाडी महाग आहे माझ्या, या गाडीत बसलेला आहोत आम्ही. हो का ही, आणि आता इथं चहा पाण्याला गाडी उतरलेली आहे. हो का इथं हॉटेल आहे, दिसतंय कोण चाललेलं नाव काय ओळखेना मला लांबून. तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या भावाला भेटायला. खूप सिरियस आहे, त्याचं ऑपरेशन बी आहे म्हण. पित्ताची गाठ काहीतरी झालेली आहे त्याच्या पोटामध्ये. तर खूप वाईट वाटायलेलं आहे आणि आम्ही त्यांना भेटायला चाललेली आहे मी खूप दिवसानंतर. तर चला तिथं गेल्यानंतर तुमच्याने माझ्या भावाची गाठ घालून देते, थोडं बोलायला होते. चला एवढंच.